नयनाचे अंजन मनाचे रंजन ठसा हा सदन बाह्यानो ओंकार अक्षर अक्षरी नयनाचे अंजन हरपे अनुभवाच्या मापे मोजू नये बापा बिंदूचे जे मूळ प्रणवाचे फळ योग यांचे खेळ तीची ठाई ज्ञानदेव म्हणे निवृत्ती प्रसादे स्वरूपाच्या विनोदे बोलल हे मावली ज्ञानेश्वर महाराज की जय. एक तरी ओवी अनुभवावी या ध्यानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8 त्यातला श्लोक क्रमांक 10 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरीमध्ये 8व्या अध्यायात 95 क्रमांकाच्या ओवीनं केलेलं भाष्य याचं आज आपण चिंतन करणार आहोत. प्रयाणकाले मनसा चलेन भक्त्या युक्तो योग बलेन चैव भ्रुवोर्मध्ये प्राणमावेश्य सम्यक सतं परम पुरुषम मुपैति दिव्यम. दिव्य अवस्था प्राप्त होण्याकरता मनुष्यानं नेमकं कसं वागायला पाहिजे, कसं राहायला पाहिजे याचं मार्गदर्शन भगवंत या ठिकाणी करतायत. अर्थात भ्रुवोर्मध्ये म्हणजे षटचक्र जे आहेत ते योगाभ्यास या ठिकाणी सूचित करतं आपल्याला. षटचक्र योगामध्ये 6 केंद्रावर ध्यान केंद्रित केलं जातं. योग पद्धती ही संपूर्णपणे आपल्या शरीरावर आधारित आहे महाराज. 6व्या अध्यायामध्ये माऊलींनी अतिशय विस्तृतपणे याच्यावर वर्णन केलं. आपण त्या अभ्यासेला आहे की आसनसुद्धा कसं असावं. नाति उच्चम नाति नीचम चैलाजी न पुरुषोत्तरम. जास्त उंच बी असू नये की ज्यामुळे आपला तोल जाईल किंवा जमिनी लगत बी असू नये. नाति नीचम की त्यामुळे किटाणू वगैरेचा आपल्याला मुंग्या वगैरे यांचा त्रास होईल. म्हणजे किती काळजी घेतलेली आहे महाराज. मार्गदर्शन माऊलींनी बसण्यापासून तर ध्यान धारणेपर्यंत केलेलं आहे. आणि ही योग पद्धती जी आहे ही संपूर्ण शरीरावर आधारित आहे. शरीर केंद्रित केलं, इंद्रिय केंद्रित केले, संयमित केलं, सगळ्या इंद्रियांचं दमन केलं की चित्त भगवंताच्या ठिकाणी आपोआप स्थिर होत असतं. त्याकरता पुन्हा अनेक दुसरं काही करावं लागत नाही. परंतु हीच अवस्था विशुद्ध भक्त असेल. विशुद्ध भक्त म्हणजे भगवंताच्या चरणी सर्वार्थानं लीन झालेला, ज्याला स्वस्वभावाचा सुद्धा विसर पडलेला आहे. आपण कोण आहोत याचाही भान न राहणं म्हणजेच ईश्वर तत्वाशी एकरूप होऊन जाणं, ही अवस्था म्हणजे कृष्ण भावनाभावित अवस्था आहे. भक्ती मार्गामध्ये लीन झाल्यानंतर मन चित्त भगवंताच्या चरणी स्थिर केल्यानंतर हीच अवस्था जी आपण योग साधनेमध्ये पाहिलो तीच अवस्था माणसाला सहजपणे प्राप्त होतं महाराज. कुठल्याही प्रकारचा योगाभ्यास न करता ही अवस्था प्राप्त करून देते. तिचं नाव भक्ती आहे महाराज. कारण भक्तीद्वारा सुद्धा सर्वेंद्रिय त्यानं संयमित केलेले असतात, निरीच्छ झालेला असतो. कारण भक्ताचे लक्षणच सांगितलेले आहे की अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणैव च निर्ममो निरंकारः यो मद्भक्तः समे प्रिया यो न हर्षति न द्वेष्टि न शोचति न कांक्षति सर्वारंभ परित्यागी किंवा मय्यार्पित मनोबुद्धिर यो मद्भक्तः समे प्रिया. माझ्या ठिकाणी मन आणि बुद्धी ज्यानं स्थिर केलेले अनपेक्षा सुचिर दक्ष उदासीनो गतव्यथा, ज्याच्या सगळ्या व्यथा संपलेल्या आहेत,
दुःखेषु अनुद्विग्न म्हणा, सुखेषु विगत स्पृहा. सुख आलं म्हणून जो माजत नाही आणि दुःख आलं म्हणून लाजत नाही किंवा खचून जात नाही, असा योगी अर्जुना तो मला आवडतो. समा शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयो. त्याच्या ठिकाणी मान अपमान सर्व सारखे आहे, शत्रू मित्र सगळे सारखे आहेत, भेदवृत्ती त्याच्याजवळ नाहीच. सर्वारंभ परित्यागी यो मद्भक्ता समे प्रिया. कुठलंही कार्य सुरू व्हायच्या आधीच त्या कर्मापासून मिळणारा फळ त्यानं सुरुवात करायच्या आधीच त्याचा त्याग केलेला असतो. अर्थात निस्पृहपणे कुठलंही कर्म करणं, कर्म करत असताना ते मी करतो आहे असा भाव मुळीच अंगात न ठेवणं. जे करतो आहे तो परमात्मा करवून घेतो आहे, मी फक्त निमित्त आहे. कारण कार्य करण्याकरता दिलेलं बळ, त्याकरता दिलेली बुद्धी आणि त्याकरता दिलेली संधी हे संपूर्ण भगवंताच्या अधीन आहे. भगवंताने ते माझ्याप्रती दिलेलं आहे. इतके सारे लोक असताना सुद्धा संबंधित कार्य माझ्याकडे सोपवावं अशा प्रसन्न चित्तानं आणि स्वाभिमानानं वृत्ती उल्हासित करून अतिशय प्रासादिकपणे जो कुठलंही कर्म करतो, ते कर्म करत असताना निश्चितच ते कर्म आणि त्यापासून निर्माण होणारं फळ हे दोन्ही तो भगवंतचरणी अर्पण करून टाकतो. कारण कृष्ण भावना भावित होणं म्हणजे स्वत्वाचा पूर्ण विसर पडणं. 12व्या अध्यायामध्ये 13 ते 20 श्लोकमध्ये भक्तियोगामध्ये भगवंताने या संपूर्ण भक्तांची लक्षणं सांगितलेली आहेत की उदासीनता त्याच्या अंगी यायला पाहिजे, स्वत्व तो विसरायला पाहिजे. तुकोबारायांनी आमच्या एका ओळीमध्ये हे सांगून टाकलं. भगवंताला 8 श्लोक रचावे लागले, पण तुकोबारायांनी एका ओळीत सांगितलं महाराज की भक्त ऐशे जाना जेदी ही उदास गेले आशा पास निवारोणी. संपूर्ण विषयाचा त्याने त्याग केला. एकच विषय त्याच्या ठिकाणी शिल्लक राहिलेला असतो आणि तो म्हणजे नारायण विषय. तो त्यांचा झाला नारायण. नावडे जन धन माता पिता. अशी अवस्था आली की भगवंत आपोआप त्याच्या मदतीला धावून येत असतो. महाराज पुढे चालून महाराज सांगतात की मग निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो निधी. कुठलीच चिंता करण्याची आवश्यकता साधकाच्या ठिकाणी शिल्लक राहत नाही महाराज. कारण योगक्षेमम वहाम्यहम भगवंताने दिलेलं ब्रीद आहे. पण कसं अनन्य भावानं जो माझ्या ठिकाणी शरण येतो अर्जुना, त्याचं आध्यात्मिक आणि प्रापंचिक दोन्ही गाडे मीच चालवत असतो. आणि मी कसा असतो तर त्याच्या मागे पुढे उभा असतो. जसं अर्जुनाच्या पुढे आणि द्रौपदीच्या मागे भगवंत वस्त्र होऊन राहिले, अर्जुनाच्या पुढं ढाल होऊन राहिले सारथी रूपानं, तसं भगवंत म्हणतात मी जीवाला एकटं कधीच सोडत नाही. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृतीर ज्ञानमपोहनं च वेदैश्च सर्वैरहमेव वेदो वेदांत कृत्वेत विदेव चाहम. कधीच मी एकटं सोडलेलं नाही अर्जुना जीवाला, परंतु त्या जीवाला तितका विश्वास मी त्याच्या सोबतच आहे. तितकी श्रद्धा, तितका विश्वास त्याच्या ठिकाणी निर्माण व्हावा लागतो. आणि तो विश्वास निर्माण होणं, ती श्रद्धा निर्माण होणं म्हणजेच कृष्ण भावना भावित होणं. म्हणजे शरीराला ताण देऊन वेगवेगळ्या आसनांमध्ये वेगवेगळ्या मुद्रा धारण करून शरीराच्या अनुषंगानं योगाची साधना करून जे प्राप्त होतं ते सहजपणे भक्तिमार्गामध्ये प्राप्त होतं. कारण दोन्हींचा उद्देश एकच आहे महाराज की भगवंत भक्तीमध्ये लीन होऊन जाणं, सदैव कृष्ण भावनाभावित होऊन राहणं. आणि ही सवय लागली की हीच सवय अंतकाळी सुद्धा राहते. आणि अंतिम श्वासाच्या वेळेस जर हीच अवस्था टिकून राहिली, आणि ती टिकून राहतेच महाराज, फक्त त्या संदर्भीय तितकं वळण आम्ही त्या इंद्रियांना लावलेलं पाहिजे की आपोआप मग भगवंत त्याला स्मृती आणि ज्ञानही देतो. नाहीतर मरणाच्या यातना इतक्या असतात महाराज की मोक्ष
आणि मुक्ती हे जे विषय आहेत त्या विषयी आयुष्यभर विषयी राहिलेल्या माणसाला कुठले आठवणार महाराज, ते आठवतच नाही. परंतु त्याच्या ठिकाणी जर अनन्य भावना, अनन्य चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषां नित्य अभियुक्तानाम, मग भगवंत म्हणतात की योगक्षेमं वाहम्यहम, त्याची संपूर्ण काळजी अर्जुना मी घेतो. आणि ती काळजी भगवंत अंतसमयी सुद्धा घेतात. अंतसमयी बरोबर त्याच्या स्मरणामध्ये तेच राहतात, कारण ते त्याला सोडतच नाही जीवाला. त्या जीव त्यांच्याशी एकरूप होऊन गेलेला असतो. आणि म्हणून या कुडीतून, या देहातून, या कलेवरातून जेव्हा जीवात्मा बाहेर पडतो त्यावेळेस आत्माराम त्याच्या सोबतच असतो महाराज, त्याला एकटं सोडतच नाही. यावर भाष्य करताना माऊली ज्ञानेश्वरी 8वा अध्याय 95 क्रमांक 24 म्हणतात, तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाच वाना दिशे मांडतू जेथ प्राणू गगना आतू संचरे का. अर्थात तेच प्राण आणि चित्त याची संगती आहे असं उगीच आपल्याला वरवर वाटत असतं, बाहेरकारी ते दिसत असतं. आणि प्राणवायू अशा याच्यामध्येच बाहेर पडतो, जीव बाहेर पडतो. त्याबरोबर जीवात्मासुद्धा, आत्मारामसुद्धा असतो. आणि त्यावेळेस जेव्हा या कलेवराचा त्याग करतो, दुसऱ्या देहामध्ये जाण्याकरता सिद्ध होतो जीवात्मा, त्यावेळेस हा होणारा बदल हा कळून सुद्धा येत नाही, इतक्या सहजपणे ती क्रिया घडते. माशी पंख पाखरे तव हे सरे, माशीला पंख फडकायला जितका उशीर लागत नाही त्याहीपेक्षा कमी वेळामध्ये हे सगळं काही घडतं. आणि ती कळूनही येत नाही. अर्थात ती कळून न येणं यालाच समाधी अवस्था म्हटलेली आहे. आणि ही साधकाची उच्चतम अवस्था आहे महाराज. म्हणून माऊली वर्णन करतात, भगवंत अर्जुनाला सांगतात की तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाच वाना दिशे मांडतो जेथ प्राणो गगना आतो संचरे का. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.